देव चव्हाटेश्वर उत्सव मंडळ मोरवे मांड, तर इकडे आपण येलो आणि एक स्पेशल म्हणजे या ठिकाणी मांडावर आज म्हणजे असा शिमग्याचे एक उत्सव असा. ॲक्च्युली 7 दिवस ना, 5 दिवस 5 रात्र ह्यो शिमग्याचा उत्सव असता आणि आज स्पेशल म्हणजे शेवटची रात्र असा 5वी रात्र आणि आज कोळीनीचं लग्न लावलं जातं. खूप सुंदर असं व्हिडिओ असणार आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता पहिल्यांदा फाग असतले तर त्याची पूर्ण सादरीकरण असतं आणि त्याच्यानंतर मग अजून काय काय कार्यक्रम असतले तर ते पुढच्या व्हिडिओत नक्की बघा.
ज्या प्रकारे आपल्या कोकणात लग्न होतात तर त्याच प्रकारे या ठिकाणी शिमग्यात या कोळीणीचं लग्न केलं जातं. खूप भारी. मगाशी आपण त्या ठिकाणी गेलेलो होतो, तिकडे जी नवरे मंडळी असतात आणि त्यांच्यासोबत इलेली मंडळी सगळी तयारी करून रवलेली असतात आणि काहीच वेळात या ठिकाणी ॲज अ प्रवेशद्वार असा तर इकडून नवऱ्याचं आगमन होतं. ज्या प्रकारे आपल्या कोकणात लग्न होतं त्याच प्रकारे सेम या ठिकाणी पूर्ण लग्नाचं माहोल असतं आणि शिमग्यात लग्न आणि कोळीणीचा एक भारीच म्हणजे माझ्यासाठी तर ह्यो पहिलो अनुभव असा. तुमका देखील पहिलोच अनुभव भेटतला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या ठिकाणी आता फाग होते ते सादर केले गेले आणि इकडून आता नवरो आणि मंडळी सोबत येणार असा आणि ही सगळी जी मंडळी असतात तर ती वराडी असतात. हे नवरीकडून असतात म्हणजे जी कोळी नसतली ती नवरी असा आणि या ठिकाणाहून आता नवऱ्याची एंट्री होतली. म्हणजे ज्या प्रकारे मगासपासून मी बोलतोय की कोकणात जसं लग्न लावलं जातं तसं सेम लग्न लावलं जातं आणि या ठिकाणी म्हणजे तुम्ही बघितलं असतं पूर्ण सजावट वगैरे त्याच प्रकारच्या केलेली आहे. नंतर सगळे होमाचं वगैरे साहित्य जे सर्व रुखवत आहेर वगैरे असतं तर तसं प्रॉपर या ठिकाणी लग्न लावलं जातं. इकडे पूर्ण तयारी चालू असा नवरीची आणि सगळे मुंडवळे वगैरे बांधून बाशिंग वगैरे बांधून रेडी असतात सगळे यजमानी वगैरे. खूप भारी, खूप धमाल येणारा. हा जो होळीचा मांड असा ह्यो झालो हा लग्नाचा मांडव आणि या ठिकाणी काहीच वेळात आता नवऱ्याचं आगमन होतला. ज्या प्रकारे सेम नवरीच्या मुलाकडे नवरो जाता नवरी मुलाच्या मांडवात नवरी मुलीच्या मांडवात लग्न असतं आणि नवरो या ठिकाणी माळेक येतात तसंच सेम या ठिकाणी पूर्ण सीन असा सुरू. लग्नासाठी या ठिकाणी आता सगळे अक्षता वाटले जात असत. भारी काम आहे इकडे. शिमग्यात लग्न एक नंबर आणि आपण कोळीणीचा तुफानी असं एक्सपिरियन्स आहे. तर नवऱ्या मुलाकडची मंडळी या ठिकाणी इलेली असा फुल नाचत एकदम ढोलाच्या गजरात या ठिकाणी येतात. बेंजोच्या गजरात सॉरी ढोल बोललोय मी. तुफानी फुल म्हणजे माका असं वाटतं होय स्वप्न्या माका असं वाटतं की मी म्हणजे लग्नाकडे गेलं काहीतरी शिमग्या गेल्यासारख्या वाटतच नाही. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. होय होय नक्कीच नक्कीच. तर इकडे मांडवात बघा सगळे रांगोळी वगैरे काढून पाट वगैरे मांडून सगळे रेडी झालेले असतात आणि मंडळी आता वाट बघतात की नवरा मुलगो कधी येतात तो. तर इकडून आता काहीच वेळात नवऱ्या मुलग्याचं आगमन होताला. अक्षता देखील वाटून झालेले असतात आणि सगळ्यांची पूर्ण ज्या प्रकारे रेग्युलर आपल्या कोकणात लग्नाची घाई असतात लगीन घाई बोलतो आपण तर इकडे सगळीकडे तुमका ती लगीन घाई बघूक मिळते. या खूप भारी. चला इकडची सगळी तयारी झाल्यानंतर इकडून आता परमिशन मिळालेली असा तर चला त्याच्यामुळे आता वराडी मंडळी या ठिकाणाहून दाखल होतात. मगाचपासून इकडे सगळी तयारी चालू होती लग्नाची. तर इकडे यजमानांनी सांगितले नाही की आता येवा त्याच्यामुळे आता या ठिकाणी ही सगळी मंडळी थोड्याच वेळात दाखल होईल. वरातीसोबत जी मंडळी येणार त्यांच्यासाठी या ठिकाणी अक्षता देखील ठेवलेल्या असतात. नवरी मुलीकडच्या मुलं सगळ्या वराडी मंडळी का या ठिकाणी अक्षता वाटून झाल्यात आणि आपली नवऱ्या मुलाकडे देखील मंडळी इलेली असतात.
राजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लापूर्णम विनायकमं चिंतामणि सेवरं वेदाति गिरिजात्मजस्वरदम् चिंतामणि ओदरं ग्रामे रांजनसंस्थितं गणपते गुरुरासना मंगलं सोमना गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयूतमहेन्द्रतनया शर्मवती वेदिका शिप्रा वेत्रवती महासुरनदी धातात्रया गंडकी पूर्णा पूर्णजले समुद्र सरिता पूजा सदा मंगल शुभमंगल कुंकुम लावणी फळनवे ओटी मध्ये गातले बालगद्रते अश्रुंजलई गालांवरी पातले शुभमंगल रुक्मिणी शनयनी कन्या सवळा वरा नृपवरा सदा मंगलम मोठे दोन वटी फलिंद्र परवा भाळी शशी शोभतो हस्ती कुशल तु पद्म परशु दंती हिरा झळकतो पायी पैजण घागरा ऋणधुलो प्रेमे भरा नाचतो
पूजा सदा मंगलम शुभमंगल सावधान आदो राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगा वैदनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव सम्भाषणम् वाली निर्जलनं समुद्रतरणम् लंकापुरी वाहनम् पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्विरामायणं शुभलङ्का देवकी देवगर्भजननम् गोपी ग्रहे वर्धनम् मायापूतन जीवितात्महरणम् गोवर्धनोद्धारणम् कंसच्छेदन कौरवादिहननम् कुन्तीसुता पालनम् एतद्भागवत पुराण कथितम् श्रीकृष्ण लीलामृतम् सुमंगल शुभमंगल सावधान अच्छा पासुनी चारते नरहरी पर्यंतदा ये तेती वामन परशुराम तिसरा श्री राम सीतापति ऐसे अवतार सात मगतो द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कलिमादी बहुध नवमा कलंकी पुढे दावा शुभमंगल
धन्यवाद धन्यवाद. अरुण मोरेकर यांच्याकडून 300 थंडाचे बॉटल आले आहेत. बॉटल घेऊन घ्या. आणि सर्व साथी ग्रुप मोर्या ग्रुप यांच्याकडून 5 लिटर थंड आलेला आहे. धन्यवाद. आणि लाडू कोणाकोणाकडून आले त्याचा पत्ता नाही. अनिल कुमटेकर यांच्याकडून लिहून दे मग याच्याकडे 5 लिटर थंड. धन्यवाद. आणि वराडी मंडळी नवऱ्याकडून नवऱ्याच्या वाडीकडून 250 लाडू आलेले आहेत. सुजय धुरव यांच्याकडून नरम बुंदी 100 लाडू आलेले आहेत. विवेक सिंगरकर यांच्याकडून किती पण लाडू आलेले आहे. 200 हा 200च घेईल. हा आम्ही सगळे असे सर्व मंडळींची वराडींची नाचणारा गाणाऱ्यांची सगळ्यांची सोय झालेली आहे. आता पुढील उत्तमोत्तम जेवणाचा स्वाद बाबा ढोके फौजदारांच्या घरी आहे. वरच्या माडीवर ज्याची चढायची हिंमत नसेल त्याने चढून लवकर. आणि आता ज्यांना आहेर करायचा असेल त्यांना लवकर आहेर करून घ्यावा. आणि गाठ सोडण्यावर आणि गाठ कोणी बांधली कोणी गोपन लोंढे हिने मारलेली गाठ सोडायची आहे. थंड मिळेल. माईक धरा बोल तू बोल साधायचा आहे परमार्थ. नारायणरावांचे नाव घेते. श्री स्वामी समर्थ.
तर मित्रांनो या ठिकाणी आता कोळीणीचं जे लग्न आहे ते झालेलं आहे आणि आता सर्व मंडळी आपापल्या घरी गेलेली आहेत, म्हणजे असं आपण समजतो, पण या ठिकाणी अजून देखील कार्यक्रम बाकी आहेत. आज होळीची शेवटची रात्र आहे शिमगोत्सवाची. तर या ठिकाणी आता पुन्हा फागचं हे सुरू झालेलं आहे आणि त्यानंतर इकडे हा जो रंगमंच आहे या ठिकाणी दशावतार नाटक असणार आहे आणि या दशावतारी नाटकासाठी या ठिकाणी ही जी तुडुंब गर्दी आहे, सर्व जे भाविक आहेत त्या ठिकाणी जमलेले आहेत. अगदी महिला मंडळ, लहान थोर सर्व मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत. तर आपण हा व्हिडिओ इकडेच एंड करतोय, कारण दशावतारी नाटक आपल्याला शूट करायला मिळणार नाहीये. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.